सुरू झाली. प्रशांत आहे का इथे? प्रशांत, हॅलो. हा गणेश भाऊ, यस, तुम्ही आत क्लिअर आहात. येस. हॅलो, प्रशांत आहे, खांडवे सर. सर, आवाज येतोय सर? माझा आवाज येतोय? यस. माझा आवाज येतोय? हो हो सर. हा सर. यस यस, क्लिअर क्लिअर. गणेश भाऊ, तुमचा आवाज. ओके, थँक्यू. यस. प्रशांत, हो सर. स्क्रीन स्टार्ट करा. नमस्कार सर. नमस्कार. काय करू सर? ओके.
वेलकम एव्हरीवन. ओके. आज आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेशन मध्ये आज हा तिसरा एपिसोड आहे आणि आपला सर्वांचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या भागातल्या मुलांना मुलींना तयारी करताना मार्गदर्शनाची कमतरता जाणवते आणि याच याच्यातून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आज आपल्यासोबत गणेशजी आहेत, ज्यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स महाराष्ट्रामध्ये अनेक या सर्व्हिस मध्ये 2017 या वर्षी त्यांनी यश संपादन केलेलं आहे. वेलकम गणेश भाऊ. थँक्यू व्हेरी मच विशाल फॉर इन्व्हायटिंग मी. आणि जसं तरी आपलं पहिल्यांदाच बोलणं झालं काल, पण आपल्या म्युच्युअल फ्रेंड थ्रू तुमच्याविषयी खूप ऐकलेलं. म्हणजे 2016ला IPS मध्ये सिलेक्शन होऊन त्यानंतर पण जो स्ट्रगल राहिला आणि त्यानंतर टॉप 100 मध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मला वाटतं खूप इन्स्पायरिंग आहे. आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू गणेश भाऊ. आपण सुरू करूयात जास्त वेळ नाही घेता की या 2 टप्प्यामध्ये एक जनरल आपली चर्चा आपण पहिल्या हाफ मध्ये घेऊयात आणि आम्हाला क्वेश्चनरच्या माध्यमातून आणि जे लाईव्ह क्वेश्चन येतील ते आपण शेवटी चर्चा करूयात. तर लाईक गणेशजी, पहिलं स्टार्टिंगला की आपली कोणतेही अधिकारी लाईक IAS IPS IRS UPSC माध्यमातून हे एक एज्युकेशन जर्नी असते की एका महिन्यातला हा प्रवास नसून हा वर्षानुवर्षाचा प्रवास असतो. तर आम्हा सर्वांना थोडक्यात तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, राईट, माझ्यासाठी ही फार नवीन गोष्ट आहे की तुमचा प्रवास कसा राहिला आणि तुम्ही मूळचे कुठले आहात? मूळचा तर मी जत जे सांगली जिल्ह्यामध्ये आहे तालुका, तिथून तिथला आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे 4थी पर्यंत आणि 10वी पर्यंत माझ्या गावामध्येच मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर सांगलीमध्ये 11वी आणि 12वी आणि त्यानंतर इंजिनिअरिंग. एक साधारण प्रवास राहिलेला आहे आणि या पूर्ण टप्प्यामध्ये काही चांगले मार्क्स पडल्यामुळं, चांगले गुण मिळाल्यामुळं मला पुढं इंजिनिअरिंग झालं आणि इंजिनिअरिंग नंतर लास्ट इयर पर्यंत आय वॉज नॉट शुअर की UPSC प्रिपरेशन करण्याबाबत मी शुअर नव्हतो. पण एक ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला एक स्ट्रीम निवडायची असते आणि त्यामध्ये मला वाटलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करावी आणि त्यावेळी मी 2015 मध्ये हा निर्णय घेतला प्रिपरेशन करायचा, स्टार्ट करायचा आणि त्यानंतर माझं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालं. राईट. तसं लाईक तुम्ही सांगताना मला फार आनंद आहे की जत सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि माझी पहिलीच पोस्ट मी सध्या सांगली जिल्ह्यात आहे ऍज अ सहाय्यक जिल्हाधिकारी. आय एम रिअली हॅपी की तुम्ही जतच्या आहात. एक तुम्ही नमूद केलं की मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे. तर आपल्यातल्या अनेकांना एक माइंडमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड किंवा एक अशी माहिती असते की मराठी माध्यमातून आपण शिक्षण घेतल्यानंतर अशा स्पर्धा परीक्षा ज्या राज्यसेवेची असो किंवा UPSCची पूर्ण भारताच्या लेवलची असो, तिथे मुलांना अडचणी येतात का? आणि जर अडचणी असतील तर त्या कशा प्रकारे तुम्ही सामोरे गेले? प्रॅक्टिकल लेवलला बघायला गेलं तर काही स्टेजमध्ये अडचणी येऊ शकतात. कारण जर आता आपण 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहे आणि एकदम आपण इंग्लिश मीडियम मध्ये आपली मेन्स किंवा इंटरव्ह्यू आपण इंग्लिश मीडियम मध्ये देतो तर नक्कीच अडचणी येतात. पण ते पूर्ण जर विचार केला तर ते डिसएडव्हान्टेज मध्ये तुम्ही जात नाही. कारण थ्रू आउट द प्रिपरेशन तुमचं इंग्लिश पेपर रिडिंग असू द्या किंवा एक बुक्स रिडिंग खूप छान होऊन जातं आणि त्याच्या थ्रू तुम्ही ओव्हरकम करू शकता. पण मला वाटत नाही की आपलं मीडियम हे व्हर्नॅक्युलर असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतील असं मला नाही वाटत. राईट. म्हणजे याच्यामध्येच मला पण ऍड करावं असं वाटेल की मी स्वतः पहिलं मराठी मीडियम, नंतर सेमी इंग्लिश मीडियम, म्हणजे 11वी 12वी नंतर थोडं मोठे कॉलेजला असताना आपण इंग्लिश मध्ये गेलो. परंतु दरवर्षी हे मराठी माध्यम, हिंदी माध्यम, प्रत्येक व्हर्नॅक्युलर माध्यमातूनही यशस्वी होणारे विद्यार्थी आहेत. गणेश म्हटलेत की मीडियम कधीच तुमच्या तयारीसाठी ऑब्स्ट्रक्शन नसणार आहे. उलट माझ्या मते ज्या माध्यमात तुम्ही कॉन्फिडंट आहात त्याच्यात तुम्ही तयारी केली तर तुमचं यशाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. आणि मला अजूनही आठवतं की आणि गणेशने पण हा स्ट्रगल केला असेल त्यांनी की स्टार्टिंगला जेव्हा आपण इंग्लिश न्यूजपेपर वाचायला सुरुवात करतो, लाईक माझ्यासाठी मला तासन तास लागायचे, 5-5-6 तास डिक्शनरी घ्यायची, शब्दांचा अर्थ बघायचा, राईट.
आणि पण याच्यातूनच आपली जडणघडण होते आणि तीच खरी युपीएससीच्या तयारी किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करताना तीच जमेची बाजू आहे की नवीन नवीन संघर्ष येत राहतील आणि त्याला तुम्ही ओव्हरकम करत राहाल. याच्यानंतरच असं गणेश की हे सर्व करत असताना काय हे पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच असं ठरवलेलं होतं का की पुढे चालून ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला युपीएससी करायचं? अगोदर तुम्ही सांगितलं, किंवा अशी कोणती वेळ होती की तुम्हाला तो एक इन्सिडेंट किंवा पर्टिक्युलर गोष्टीने मोटिवेट केलं आणि तुम्ही ठरवलं की नाव दिस इज द राईट टाइम की आपण युपीएससी तयारी करावी? ऍक्च्युली सिलेक्शन पासून मी असा विचार करतोय की असा टर्निंग पॉईंट कोणता होता, पण माझ्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली असा आहे की मला एक एक वन इव्हेंट सांगता येणार नाही. खूप डिफिकल्ट आहे त्यासाठी. मी ग्रॅज्युएशन नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला चालू केली, पण मला टर्निंग पॉईंट हा वाटतो की एक प्रिपरेशन मध्ये आपली जी जडणघडण होते त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की काय काय गोष्टी, काय काय कॉन्ट्रीब्युशन आपण करू शकतो एक सिव्हिल सर्वंट झाल्यामुळं. त्यामुळे प्रिपरेशन मध्ये मला खूप जास्त छान वाटलं की जसं आजूबाजूला आपली जी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे किंवा त्याच्या बाबतीच्या न्यूज वाचताना किंवा आपलं ओपिनियन तयार करताना मला वाटतं त्या गोष्टीचं मोटिवेशन होतं. आणि येस ऑफकोर्स एक आपलं राहतं की आपली अपब्रिंगिंग कशी झालेली आहे आणि त्या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट होतो आपल्या प्रिपरेशनवर. आणि जसं तुम्ही म्हटलं की सध्या सांगली जिल्ह्यात असल्यामुळे तुम्ही जत तालुक्याविषयी बरंच माहीत असावं. तर हा खूप बॅकवर्ड एरिया आहे, त्यामुळे मला वाटतं तो एक खूप मोटिवेशन फॅक्टर होता माझ्यासाठी आणि तो माझ्या ऍडव्हान्टेज मध्ये गेला प्रिपरेशनच्या प्रत्येक स्टेजला. राईट. डेफिनेटली. म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या नुकत्या काही वर्षातला रिझल्ट जर बघितला, मागच्या 5-6 वर्षातला स्पेशली, तर आनंदाची बाब आहे की जवळपास पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर सर्वात जास्त सिलेक्शन होणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राची नंबर आहे. तर कमिंग बॅक टू की व्हेरी स्पेसिफिक की आपण इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स मध्ये आहात सध्या, तर भरपूर लोकांना युपीएससी एक्झाम म्हणते की केवळ IAS ची परीक्षा असं म्हणतो. आणि मी स्वतः पहिले IPS मध्ये होतो, मधात IRS ची निवड झाली. तर म्हणजे आम्हाला फार चांगलं वाटणार सर्वांना की एक सविस्तर थोडी माहिती की नेमकं या सर्व्हिस मध्ये नेचर काय असतं आणि तुम्हाला काय काय काम करण्याची संधी IRS इन्कम टॅक्स मध्ये मिळते. जसं तू सांगितलं की आपण प्रिपरेशन चालू करतो की IAS IPS ह्या सर्व्हिसेस सगळ्यांना माहित असतात. माझ्या बाबतीतही तसंच झालं की मला जेव्हा सिलेक्शन झालं त्यानंतर मला या सर्व्हिस विषयी माहिती काढावी लागली की एक्झॅक्टली काय असतं. आणि ड्युरिंग ट्रेनिंग तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून जातात की सर्व्हिसमध्ये सर्व्हिसचं नेचर काय आहे. तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आपण जर म्हणायला गेलं तर एक टॅक्स कलेक्शन म्हणजे कर गोळा करायचं काम करतं, जे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळं ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी. आणि IRS मध्ये 2 ब्रांच आहेत, एक इन्कम टॅक्स आहे आणि एक GST अँड कस्टम असे 2 पार्ट आहेत. त्यामध्ये मी सध्या इन्कम टॅक्स मध्ये आहे. आणि आमच्या सर्व्हिसमध्ये एक ब्रॉड लेवलला सांगायचं झालं तर एक आहे असेसमेंट आहे, जे खूप मोठा पार्ट आहे, पण त्याच्यामध्ये अलीकडल्या काळात खूप मूलभूत बदल झालेले आहेत असेसमेंट प्रोसेसमध्ये. त्यानंतर TDS आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, त्यानंतर बेनामी युनिट आहे, त्यानंतर फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आहे. तर इतकी सारी त्यामध्ये भाग आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी काम करावं लागतं. पण आमच्या डिपार्टमेंटला मोस्टली इन्व्हेस्टिगेशन विंग ही एक थोडंसं फ्रेश आहे, जे लोकांना बऱ्याच जणांना माहिती असतं. त्यानंतर डेप्युटेशन मध्ये पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जसं प्रत्येक सर्व्हिसला आहे. मोस्ट ऑफ दी आमच्यामधील फोर्स हा ED मध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असू दे किंवा CBI इलेक्शन कमिशन यामध्ये पण डेप्युटेशनला लोक जातात. तर हे ओव्हरऑल ब्रॉड नेचर आहे. आणि काम करायचं जे आहे सध्या असेसमेंट मध्ये माझं काम आहे, त्यामुळं बाकीच्या विभागाविषयी मला जास्त माहिती नाही. पण असेसमेंट मध्ये ह्या गोष्टी बघायच्या की अॅक्युरेट टॅक्स कलेक्शन होतं किंवा टॅक्स इव्हेजन होऊ नये यासाठी असेसी जे असतात, टॅक्स पेयर असतात, त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांचे सबमिशन्स असतात, त्याच्यावर काम करायचं. तर हे ओव्हरऑल ब्रॉड लेवलला जे कॉमन मॅनला समजेल, मला असं वाटतं इतकं बस. म्हणजे एक आर्थिक जी सिस्टम आहे आपली पूर्ण देशाची, राज्याची, त्याचा एक मजबूत पाया जो आहे तो आपल्या सर्व्हिसमध्ये जातो. आणि अनेकांना गणेशजी असं की इन्कम टॅक्स म्हणल्यानंतर अनेकांना असंही वाटतं की काय या परीक्षेसाठी, इन्कम टॅक्स या नोकरीसाठी आपल्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे का, राईट? असं अनेकांचं गैरसमज असते इन जनरल आपल्याकडे.
तर मला फक्त एवढं विचारायचं की तुमच्याकडे जे आता तुम्ही बॅच आहे तुमची, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफाईलचे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे अनेक जण असतील. तर थोडक्यात त्याच्यावर जर सांगितलं की बॅकग्राऊंड बद्दल की इट डझंट मॅटर ऍक्च्युली, तर ते सर्वांना सोयीस्कर जाईल. खरं तर युपीएससीचं नेचर आहे की जनरलिस्ट सिलेक्ट करते, म्हणजे बॅकग्राऊंड न बघता की तुमचा ऍप्टिट्यूड काय आहे एक्झाम बद्दल, ह्या गोष्टीला बघून सिलेक्ट करते. आणि ऑफकोर्स आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफाईलची लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सीएज आहेत किंवा बीए आणि बाकीचे पण प्रोफेशन लॉयर्स आहेत. तर मला वाटतं बॅकग्राऊंडचा इतका फरक पडत नाही. ऑफकोर्स काही ऍडव्हान्टेज राहतात सुरुवातीला, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. त्यामुळे तुम्ही स्वतःला एनरिच करू शकता. जसं अकाउंटिंग असू दे, फायनान्शियल जे इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स आहेत, त्या गोष्टीबाबत मला वाटतं एनरिच होऊ शकतं. पण बॅकग्राऊंड असं आय डोंट थिंक हे मॅटर करतं. राईट. म्हणजे जस्ट रिपिटेशन की युपीएससीची जी एकच परीक्षा होते, त्याच परीक्षेमध्ये आपल्याला 20 ते 23 प्रकारच्या क्लास 1च्या नोकऱ्या असतात. त्याच्यामध्ये IAS, IPS, IRS इन्कम टॅक्स, IRS GST जे नमूद केलं अगोदर, रेल्वेच्या, पोस्टल सर्व्हिस, अशा अनेक प्रकारच्या नोकऱ्या असतात. त्याच्यामुळे एकच क्रायटेरिया आहे की तुमच्याकडे मिनिमम पदवी डिग्री असावी, तुम्ही या सगळ्या नोकऱ्यांसाठी पात्र ठरतात. बरोबर. याच्या पुढे गणेश की असं की आता आपण नोकरीबद्दल केलं, आता आय थिंक ट्रेनिंगचा भाग फार इंटरेस्टिंग असतो. असं म्हणतात की कोणत्याही नोकरीचा ट्रेनिंग पिरियड हा सर्वात बेस्ट पिरियड. आणि लकीली IRS इन्कम टॅक्सची नोकरी ही महाराष्ट्रात ही अकॅडमी आहे. तर त्याबद्दलही कुठे ट्रेनिंग होते आणि कशा प्रकारचं ट्रेनिंगचं स्वरूप असतं इन्कम टॅक्सचं, याला थोडं सामान्य भाषेत सांगितलं तर सगळ्यांना समजायला सोपं जाईल. येस. ट्रेनिंग जसं तुम्ही म्हटलं की ट्रेनिंग हे खूप इंटरेस्टिंग आणि एक मोस्ट एन्जॉयबल डेज राहतात प्रत्येकाच्या करिअरमध्ये. आणि जेव्हा आपण फील्ड लेवलला येतो तेव्हाच ट्रेनिंगचं महत्व कळतं. तर असं आहे, आमचं ट्रेनिंग हे नागपूर नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आपल्या नागपूरमध्ये विदर्भामध्येच आहे. आणि ट्रेनिंगमध्ये थेरॉटिकल क्लासेस राहतात. 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. पहिल्या पार्टमध्ये थेरॉटिकल आमचा एक इन्कम टॅक्स ऍक्ट आहे 1961, जो बेसिक फ्रेमवर्क देतं आमच्या ट्रेनिंगमध्ये. तर त्या ऍक्ट विषयी आम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर बाकीच्या इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग राहतं, ज्यामध्ये आम्हाला फील्ड लेवलला काय आहे त्याचं एक्सपोजर भेटतं. त्यानंतर ऍज पार्ट ऑफ ट्रेनिंग ट्रेकिंग होतं, हिमालयन ट्रेक झालेला, त्यानंतर इंटरनॅशनल अटॅचमेंट, त्यानंतर डोमेस्टिक महाराष्ट्र, गुजरात आणि भारत दर्शन, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स ट्रेनिंग तुम्हाला देऊन जातो. वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर भेटतं. एक प्रोफेशनली तुम्ही कसं तुम्हाला बनवतं, कारण तुम्ही आपण ट्रेनिंग यायच्या अगोदर एक स्टुडंट असतो आणि तुम्हाला एक प्रोफेशनल बनवायचं काम मला वाटतं ट्रेनिंग चांगल्या पद्धतीनं करतं. राईट. म्हणजे ट्रेनिंगमध्ये नागपूर असल्यामुळे अनेकांना माहीत आहे या ट्रेनिंग बद्दल की एकतर कोर सब्जेक्ट आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुमचे जे बॅचमेट असतात ऑल ओव्हर इंडिया, त्यांच्यासोबतही तुमची फार चांगलं कॉर्डिनेशन म्हणतं, तोही ट्रेनिंगचा उद्देश. आणि या सर्व सर्व्हिसचं जे फाउंडेशन कोर्स असतं ते मसुरी लबासना येथे होतं. यापुढे असं की गणेश की आपण ही नोकरी करताना किंवा इव्हन तयारी करताना अनेक प्रकारचा स्ट्रेस, राईट, कोणाचं पहिल्या प्रयत्नात होतं, कोणाचं दुसऱ्या प्रयत्नात, कोणाला 4-5 अटेम्प्ट लागतात किंवा कधी कधी तयारी करताना होतही नाही. आणि रिसेंटली अशा अनेक घटना आपल्या समोर येतात की असा स्ट्रेस आपल्या समोर आलेला आहे, तुम्ही त्यातून गेलेले आहात, मीही त्यातून गेलेलो आहात. तर जे खरंच इतकी तयारी करतात आणि तरी होत नाही, तर अशा वेळेस जो अपयशाची वेळ असते त्याला कसं सामोरं गेला किंवा कसं जायला हवं जे नवीन कॅन्डिडेट आहेत? मला एकदम सुरुवातीला एक सिनियरनं एक चांगलं वाक्य सांगितलेलं प्रिपरेशन एक्झाम बद्दल. डोंट टेक एक्झाम ॲज अ लाईफ अँड डेथ टेस्ट. की एक्झाम पास झालं तरच आपली लाईफ होणार आहे आणि नाही झालं तर आपल्या लाईफमध्ये काहीच होणार नाही. इट्स जस्ट वन जॉब. हा एक जॉब आहे जो प्रत्येक प्रोफेशनल आहे. आता कोविडमध्ये आपल्याला कळलं असेल की डॉक्टर्सने किती एक सोशल कॉन्ट्रीब्युशन, जसं म्हणते की आपण IAS IPS किंवा बाकीच्या सर्व्हिसमध्ये येऊन करू शकतो, तसेही त्यांनी किती मोठं कॉन्ट्रीब्युशन केले. सो इट्स वन जॉब अँड टेक इट इज वन जॉब. जर झालं जरी नाही 3-4 वर्षाच्या तुमच्या एक हार्ड प्रिपरेशन नंतर, तरी इट्स ओके. कारण जर सक्सेस रेशो बघितला तर हा खूप कमी आहे. त्यामुळे अपयश हे खूप जास्त लोकांना येणार आहे. आणि
अनफॉर्च्युनेटली असं आहे की आपल्याकडे सक्सेसच्या स्टोरी जास्त सांगितलेल्या जातात. मला वाटतं कुठं ना कुठं जे अनसक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये पुढे जाऊन काही ना काही खूप छान छान गोष्टी केलेल्या आहेत. मला वाटतं एक मायक्रोसॉफ्टचे जे सध्याचे सीईओ आहे त्यांनी 2-3 अटेम्प्ट दिलेले. तर असे काही काही एकदम चांगली एक्झाम्पल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक्झामला एक टेक इट एज वन एक्झाम. अगर पास झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी पण इट्स ओके. पण मला वाटतं स्ट्रेस हा पार्ट आहे, एक्झामचा हा खूप मोठा पार्ट आहे. कारण एक्झामची प्रोसेस ही खूप लेंदी आहे. जर युपीएससीचा विचार केला तर 1 वर्ष पूर्ण एक्झामच्या प्रोसेसमध्ये जातं. त्यामध्ये तुमची प्रिलिम्स फेल झाली तर अगेन तुम्हाला 1 वर्ष वेट करावं लागतं. आणि युपीएससी किंवा बाकीच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला जाणवते की स्ट्रगल हा डेली स्ट्रगल आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी तुम्हाला मोटिवेशन प्रत्येक दिवशी तुम्हाला मोटिवेटेड राहावं लागतं. असं नाही की 10 दिवस तुम्हाला मोटिवेशन चालतं. नाही, सकाळी उठल्या आपल्याला प्रत्येक दिवशी स्वतःला मोटिवेट करावं लागतं. त्यामुळे खूप हार्ड पार्ट आहे. आणि सध्या कोविडमुळे अनसर्टिनिटी जास्त आलेली आहे. आणि कुठे ना कुठं तर एक फिजिकल कम्युनिकेशन जे राहतं ते कुठे ना कुठं मिस होतंय. त्यामुळं स्ट्रेस हा खूप वाढत चाललाय. पण मला वाटतं की एक्झामला आपण एक्स्ट्रीम लेवलला कधीच घ्यायचं नाही. कारण आपल्यालाही माहित आहे, तुम्हालाही माहित असेल की किती सारे डिझर्विंग कॅन्डिडेट आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे, पण प्रिपरेशन करून होत नाही. सो ती फॅक्ट आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मला जर वेळ असेल तर मी सांगतो की या प्रिपरेशन मध्ये युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये एक अवरेज हार्डवर्क लागतं आणि अबाव अवरेज हार्ड लक लागतं. तर आता माझे पण 3-4 अटेम्प्ट झालेले आहे. त्यामुळे आय नो दिस फॅक्ट की 3 इंटरव्ह्यू देऊन पण आपण फायनलिस्ट मध्ये येत नाही, किंवा जी डिझायरेबल सर्व्हिस ते भेटत नाही, किंवा काही लोकांचं सिलेक्शन होत नाही. तर इट्स पार्ट ऑफ मॅटर की आपल्याजवळ काय की हार्डवर्क करणं आणि प्रिपरेशन चांगली ठेवणं आणि 100% कमिटमेंट आणि डेडिकेशन ठेवणं हे आपल्या हातात आहे. बाकी सक्सेस आय डोंट थिंक की नो वन इज शुअर की जो टॉप 100 मध्ये येतात की दे आर व्हेरी शुअर की नाही माझ्या यावेळी टॉप 100 मध्ये येणार. नो वन नो दॅट. तर मला वाटतं की ह्या गोष्टीला खूप सिरियसली घ्यायला नाही पाहिजे. राईट. म्हणजे इव्हन रँक 1 जे आहेत त्यांना पण मी विचारलं डिस्कशन करताना की तुम्हाला वाटत होतं का रँक 1 येणार आहात, ऑल इंडिया रँक 1? तर फार जेन्युइन रिप्लाय होता की रँक 1 सोडा, सिलेक्शन होईल की नाही याचीही गॅरंटी नसते निकाल याच्या अगोदर. तर एवढी अनसर्टनिटी जरूर आहे. आणि एक्झॅक्टली तुम्ही फार योग्य बोललं की या परीक्षेला आपण काय करतो की लाईफ इज इक्वल टू एक्झाम, आणि त्याच्यामुळे खऱ्या अडचणी येतात माझ्यामध्ये. दॅट इज वन थिंग. इव्हन म्हणजे गणेशजी पण ऍग्री होतील की आता आम्ही सर्व्हिस मध्ये आहेत आणि आम्ही या बाजूला आहोत. आजही आम्हाला असं सांगावं असं वाटतं आणि आज कळतं की ही नोकरी मिळेपर्यंत असं वाटत होतं की केवळ यालाच टार्गेट करायचं. आज या नोकरीमध्ये आल्यानंतर रिअलाइज झालेलं आहे की आयुष्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे नोकरी. येस, दॅट इज व्हेरी जीवन आहेच. राईट. व्हेरी राईट. केवळ तयारीसाठीच नाही, माझ्या मते जो तयारी असताना जो ताणतणाव येतो तो एक प्रकारे आपल्याला तयारी करतो की जेव्हा नोकरी करताना जे ताणतणाव येणार आहेत दैनंदिन जीवनावर त्यासाठी आपण मेंटली रेडी व्हावं. मागचं बोलता बोलता गणेश भाऊ तुम्ही बोलले की मोटिवेशन, राईट, डेली बेसिसला तुम्हाला मोटिवेट ठेवावं लागतं. तर आता तुमच्यासाठी ते सोर्स ऑफ मोटिवेशन काय होतं ना, राईट? एक प्रकारचं मोटिवेशन असतं की एक्सटर्नल, की तुम्ही कोणाला ऐकता, काही वाचता, त्या प्रकारचं. आणि एक असतं इंटरनल. तर या दोन्ही बाबतीत तुम्ही स्वतःला कशा प्रकारे मोटिवेट ठेवलं नेहमी? हा खूप चांगला ऍक्च्युअली प्रश्न आहे. कारण माझं मोटिवेशन हे चेंज झालं टाइमनुसार. जसं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझं मोटिवेशन होतं की फक्त मला प्रिलिम्स क्लिअर व्हायचे, आणि जेव्हा प्रिलिम्स झाली त्यावेळी माझं मोटिवेशन राहिलं की फक्त मला मेन्स क्लिअर करायचे. पण जेव्हा माझं सर्व्हिसमध्ये व्हायच्या अगोदर मला प्रत्येक दिवशी असं वाटायचं की आपल्याला ही एक्झाम क्लिअर करायचे. आणि त्याच्यानंतर जसं की युट्यूबवर बरेच सारे टॉपर्स टॉक वगैरे आहेत, हे कधी कधी तरी बघायचं. पण काय मला असं वाटतं की एक्सटर्नल मोटिवेशन हे खूप काळ टिकत नाहीत. आणि समजा एक्सटर्नल मोटिवेशन भेटलं आणि तुम्ही 10 दिवस खूप छान अभ्यास केला, पण 11व्या दिवशी तुम्ही खूप एक्झॉस्ट होऊन जाईल. त्यामुळे इंटरनल मोटिवेशन जर असेल तर कन्सिस्टन्सी तुमची फार काळ टिकते. तर मला इंटरनल मोटिवेशन हे खूप जास्त स्ट्रॉंग होतं की मला एक्झाम क्लिअर करायचे. आणि आता सध्या मला वाटतं मोटिवेशनचा हा एक पार्ट आहे की मला जर अनालिसिस केलं तर असं लक्षात येतं की आपल्यामध्ये बरेच लोक काय करतात, प्रिलिम्सची प्रिपरेशन करताना इंटरव्ह्यू बोर्डमध्ये काय क्वेश्चन्स विचारले जातील ह्या गोष्टीचा खूप विचार करतात. मोटिवेशन फक्त एका टप्प्यासाठी ठेवा की सध्या माझं मोटिवेशन आहे प्रिलिम्स क्लिअर करणं,
त्यानंतर मोटिवेशन ठेवा की मेन्स क्लिअर करणं आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. तर ट्रस्ट युअर प्रोसेसनुसार मोटिवेशन ठेवलेलं मला वाटतं की खूप प्रॅक्टिकल आहे. एक्झॅक्टली. आणि इंटरनली जर तुमच्याकडे मोटिवेशन असेल तर माझ्या मते आपण स्वतःच एवढे मोटिवेटेड आहोत की आपण एक्स्ट्रीम स्टेप जाणार नाहीत. दॅट इज वन थिंग. आणि मला कधीतरी वाटतं की इव्हन याच बाबीवर बोलायचं की आपण जेव्हा एक्सटर्नल सोर्स बघतो की गाडी, दिवा किंवा सोशल रिस्पेक्ट हे महत्वाचे आहेत, परंतु जेव्हा त्याने तुमचा निर्णय ठरलेला असतो तेव्हा टिकणे या प्रोसेसमध्ये कठीण जातं. आणि जर Right. खरंच आतून ठरवलेलं आहे काहीतरी एक स्ट्रॉंग रिझन जे तुमचं इंडिव्हिज्युअल आहे, त्यामुळे टिकणं जसं मी 6 वर्ष मला लागले, गणेशजी म्हटले 3-4 अटेम्प्ट झाले. तर इट इज ओनली पॉसिबल जेव्हा तुम्ही स्वतःला रिअलाइज करता की मला खरंच हे करायचं आहे. राईट तर राईट. आणि दुसरं तुम्ही बोलता बोलता बोलले की कोविड टाइम, राईट? या स्ट्रेसच्या बाबतीमध्येच कोरोनामध्ये सर्वत्र एक प्रकारची नकारात्मकता आहे, चॅलेंजेस आहेत. अनेकांनी आपले जवळचे जे फॅमिलीतले आहेत त्यांनाही गमावलेलं आहे. तर अशा प्रकारामध्ये आता सध्या एक्झामही सुरू आहेत. येणारी प्रिलिम ही ऑक्टोबर 10ला आहे. कोविडमध्ये कशा प्रकारे थोडासा, कारण की नॉर्मल टाइम ज्यावेळेस आपण होतो आणि आताची वेळ यामध्ये थोडा फरक आहे. तर याला कसं डील करावं की जे सध्या तयारी करतायत? मला वाटतं कोविड हा खूप बिग ऍडेड फॅक्टर आहे स्ट्रेससाठी. कारण ऑलरेडी प्रिलियम्स देणाऱ्या मुलांना इतके सारे स्ट्रेस असतात. त्यामध्ये कोविडचा स्ट्रेस हा खूप म्हणजे मोठं चॅलेंज झालेलं आहे. पण मला एक टीप अशी द्यावी वाटते की प्रिलिम्सला तुम्ही एकदम शॉर्ट प्लॅन बनवा, की डेली टार्गेट ठेवा, वीकली टार्गेट ठेवा आणि ते टार्गेट अचीव्ह केल्यावर सेलिब्रेट युअर टार्गेट, की एक वीकचं टार्गेट होतं आणि मी कम्प्लीट केलंय. तर टेक रेस्ट. एका दिवसाची रेस्ट घ्या किंवा हाफ अ डे रेस्ट घ्या, तुमच्या प्लॅनिंग नुसार करा. पण प्लॅन बनवा, प्रॉपर प्लॅन बनवा. जर प्लॅन बनवला नाही तर तुमचे डिस्ट्रॅक्शन्स आणि तुम्हाला मोटिवेशन कमी करणारे फॅक्टर्स हे कोविडच्या काळामध्ये खूप सारे आहेत. तर मला वाटतं प्लॅन बनवलं आणि स्वतःला मोटिवेटेड ठेवलं आणि खूप स्ट्रेस आला तर तुम्ही तुमच्या जवळचे फ्रेंड असतील किंवा फॅमिली असतील यांच्याबरोबर पण तुम्ही बोलू शकता आणि तुमच्या जो फिलिंग्स आहे त्याला तुम्ही ओपनली एक्सप्रेस करा. जेवढा तुम्ही त्याला एक्सप्रेस करणार नाही तेवढा जास्त त्रास होईल. त्यामुळे मला वाटतं ह्यावेळी जवळचे फ्रेंड किंवा प्रिपरेशन करणारे मोस्टली, कारण तुम्ही शेअर्ड फिलिंग तुमच्या असतात, त्याला पण ते सेमच फील होत असतं, तुम्हाला पण सेम फील होत असतं. तर तुम्ही कंटिन्युअसली ह्या गोष्टीबाबत विचार करू शकता. येस. राईट. आणि जसं आताच नेमकं यू मेन्शन की फ्रेंड्सचा राईट रोल फार महत्वाचा आहे. तो इट इज नॉट ओनली की आपण कोविडमध्येच, इन जनरल वेळेत पण जेव्हा आपण तयारी केलेली आहे माझ्या मते, तर तो जो एक फ्रेंडचा रोल आहे, राईट, कन्स्ट्रक्टिव्ह सुद्धा आणि डिस्ट्रक्टिव्ह सुद्धा, कारण की दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्यावर होतात. तर आणि स्पेशली आपण तयारीसाठी घरापासून दूर असतो आणि आपल्याला आपले जे अगोदरचे मित्र आहेत ते सोडून जे तयारी करणारे मित्र आहेत, एक नवीन फ्रेंड सर्कल येतं. तर मित्रांचा रोल किती महत्वाचा राहिलेला आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये? मी तर खूप म्हणजे ऍक्च्युली खूप थँकफुल आहे मित्रांना, कारण माझ्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये फायनलिस्ट, म्हणजे पहिल्या सिरियस अटेम्प्ट मध्ये फायनलिस्ट माझी 4 मार्क्सने गेलेली. 2016चा अटेम्प्ट जेव्हा तुमचा IPS झालेलं. तर त्यावेळी माझं असं होतं की मी आय वॉज व्हेरी होपफुल की फर्स्ट सिरियस अटेम्प्ट मध्ये माझं होऊन जाईल आणि ऍटलिस्ट लिस्ट मध्ये येईल. तर 4 मार्क्स जेव्हा असं वाटलं की माझं झालं नाही, तर आणि पुढे प्रिलिम्सला फक्त 15 दिवस होते. तर माझे जे रूममेट होते, क्लोज फ्रेंड, तर त्यांनी मला त्या काळामध्ये खूप सारी खूप जास्त हेल्प केली, की एक अटेम्प्ट झालेला आहे आणि पुढचा अटेम्प्ट पण जर तू तसाच डिस्ट्रॅक्टेड राहिला तर पुढचा अटेम्प्टही तुझा निघून जाईल. आणि फॉर्च्युनेटली मी तो अटेम्प्ट 15 दिवसामध्ये मी प्रिलिम्स प्रिपेअर केली आणि मी क्लिअर पण झाला आणि त्या अटेम्प्टला माझं सिलेक्शन पण झालं. तर मला हे सांगायचं की मित्र हे खूप महत्वाची भूमिका, जसं की लायब्ररीमध्ये पण अभ्यास करताना तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटतं की अभ्यास करणारे आपल्या बरोबर कोण आहे, किंवा आपण ग्रुप डिस्कशन वगैरे इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये पण खूप माझे चांगले चांगले मित्र इंटरव्ह्यू स्टेजमध्ये पण मला भेटले. तर मला वाटतं मित्राची भूमिका ही खूप मोठी असते आणि पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, कारण पिरियड हा खूप मोठा आहे आणि फॅमिलीला सगळ्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बऱ्याच गोष्टी लोकांना समजत पण नाहीत, की फेल झाला म्हणजे आपल्याला ते इक्विव्हॅलंट टू 10वी 11वी 12वीला जसं फेल झालं तसं समजतात. पण इथं सक्सेस रेशिओ काय आहे आणि ह्या गोष्टी त्यांना खूप माहिती नसते. त्यामुळं मित्र ही खूप जे मित्र आहे, आपले जवळचे जे मित्र आहेत, ते खूप चांगली भूमिका यामध्ये आणि मित्रांसोबतच आय थिंक जेव्हा वर्षानुवर्ष लागतात, राईट,
तर आणि स्पेशली आपण जर कोणी जॉब करत नसाल आणि तयारी करत आहात, अशा वेळेस कुटुंबाचा पण एक फार महत्वाचा रोल होतो, राईट? प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असं कोणी असतं जे तुम्हाला एक सपोर्ट करतं. तर तुमच्या बाबतीत असं काय झालं? आणि नॉट ओन्ली फायनान्शियली, राईट? आय थिंक त्याच्यापेक्षा महत्वाचा रोल असतो की जेव्हा अपयश येतं तेव्हा सर्वात पहिलं साथ देणारे हे मेंटली ऍटलीस्ट पॅरेंट असतात. तर तुमच्या बाबतीत ते कुटुंबाचं स्टार्टिंग पासून, राईट, सुरुवात करण्यापासून, तो निर्णय घेण्यापासून ते शेवटपर्यंत कसा तुमची भूमिका राहिलेली त्यांची? फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर म्हणजे एज्युकेशन वाईज माझी फर्स्ट जनरेशन आहे, ज्यांनी 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे असे. सुदैवानं माझे दोन्ही मोठे भाऊ शिकलेले आहेत. माझा मोठा भाऊ शिक्षक आहे आणि मधल्या भावाचा व्यवसाय आहे. तर जेव्हा मी तयारी करण्याचा निर्णय घेतला तरी मला घरच्यांनी पूर्ण सपोर्ट केला, की मी असं म्हटलं की मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आणि जी भारतातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम आहे त्यासाठीच मला तयारी करायची आहे. आणि पण आपल्या गावाकडे एक असतं की आपल्या म्हणजे ह्या बॅकग्राऊंड मधून IAS किंवा IPS सारखी एक्झाम क्लिअर करणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी मला असं सजेस्ट केलेलं त्यावेळी की MPSC किंवा बाकीच्या ज्या पोस्ट आहे त्यासाठी तू ट्राय कर. पण मी आय वॉज व्हेरी फर्म की मला तिथंच प्रिपरेशन करायचंय. पण एकदा मी तो डिसिजन घेतला त्यानंतर मला फायनान्शियली किंवा माझं सिलेक्शन झालं नव्हतं त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की तुला प्रिपरेशन करायचं आहे तर तू करत राहा, आम्ही तुला सपोर्ट करू. पण मला असं वाटतं कुठं ना कुठं मी माझे रिझल्ट आले त्यामुळे त्यांनाही मोटिवेशन भेटलं. बऱ्याच लोकांचं असं होतं की रिझल्ट येत नाहीत, 3-4 अटेम्प्ट नंतर प्रिलिम्स क्लिअर होत नाही. त्यामुळे घरच्यांना फ्रस्ट्रेशन येऊन जातं. त्यामुळे आपण रिझल्ट दाखवले तर मला वाटतं की घरचे सपोर्ट करतात. आणि ज्यांची फायनान्शियल कंडिशन असते, मला जास्त फायनान्शियल कंडिशनचा प्रॉब्लेम आला नाही. पण मी बरेच लोक बघितले त्या लोकांना जास्त ह्या स्ट्रेस मधनं जावं लागतं, कारण खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. असं म्हणतो. एक्झॅक्टली. म्हणजे हे दोन तर्फे आहे की जितका रोल पालकांचा महत्वाचा आहे तेवढाच आपलाही एक विद्यार्थी म्हणून आहेत की जेवढं आपण त्यांना दाखवू की आपण प्रिलिम पास होतोय, मेन्स पास होतोय किंवा Yes. रिझल्ट येण्याची अपेक्षा वाढते, आय थिंक त्यांचाही रोल आपोआपच त्यांनी आपल्याला पाठिंबा देतात. याच्यानंतर असं की लाईक आपण हे बोलतोय की काय काय करावं, राईट? अनेक वेळी ही क्षेत्र एवढं मोठं आहे की याच्यात अनेक चुका होतात. आणि Right. स्पेशली जे अशा भागातून जातात की ज्यांना फर्स्ट टाइम त्यांनी जाता येत, अगोदर कोणी सांगणार नसतं. तर काय म्हणजे डोंट्स, काय गोष्टी टाळाव्यात की अवॉइड कराव्यात? आता आपला अनुभव झाला, आपल्या कोणी काही चुका झालेल्या आहेत, तर त्या Okay. चुका आपण शेअर कराव्यात की जेणेकरून जे नवीन तयारी करतील त्यांचा वेळ वाचेल. बऱ्याच वेळा असं म्हणतात की मिस्टेक्स झाल्याशिवाय कळत नाहीत. तरी पण काही गोष्टी जनरल डोंट्स असतात. त्यामध्ये मला की असं वाटतं की एक हेवी आपण रिलाय होतो कोचिंग क्लास जॉईन झालं पाहिजे. पण सध्या जर बघितलं की ऑनलाईन आणि इतर मीडियम मध्ये इतकं सारं मटेरियल आहे, त्यामुळे आपण स्वतः सुद्धा प्रिपरेशन करू शकतो. पण मला वाटतं एक सिरियस तुम्हाला मेंटर भेटला पाहिजे की ज्यांचं एकदम रिसेंटली सिलेक्शन झालेलं असावं. कारण Right. ते जे स्वतःचे इन्साइट सांगतील किंवा एक्सपिरियन्स सांगतील ना, दॅट डज काउंट. बाकीचे जे टीचर्स आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन 90s मध्ये किंवा 2000 या पिरियड मध्ये झालेलं आहे, ते मोस्ट ऑफ द टाइम रिसेंट जो एक्झाम पॅटर्न आहे त्या एक्झाम पॅटर्नशी त्यांचा जास्त संबंध नसावा. जसं तुम्ही इनिशिएटिव्ह ही जी चालू केली मला वाटतं खूप छान आहे, कारण तुम्ही रिसेंट मध्ये सिलेक्शन आहे, कारण तुम्ही या गोष्टी व्यवस्थित सांगू शकता की ह्या गोष्टींमध्ये डिफिकल्टीज काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, त्यामुळे त्या गोष्टी त्यांना रिअलाइज होतील. आणि थर्ड म्हणजे की जास्त इमोशनल होण्याची जास्त शक्यता राहते जर्नीमध्ये. तर जास्त इमोशनल व्हायला नको पाहिजे. डोंट्स आहेत, डोंट्स मध्ये की तुम्ही थोडं मेकॅनिकल आणि थोडं प्रॅक्टिकल व्हा एक्झाम बद्दल, की नाही सध्या माझं टार्गेट आहे की प्रिलिम्स क्लिअर करणं, बस तेवढंच टार्गेट ठेवा. आणि फोर्थ की तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होत असेल तर सोशल मीडिया अवॉइड करा किंवा स्मार्टफोन्स आहेत ते अवॉइड करा जर डिस्ट्रॅक्शन होत असेल. अदरवाईज तुम्हाला इज वाटत असेल तर तुम्ही ऑलवेज यूज करू शकता. तर सोशल मीडिया हे डोंट्स मध्ये येतं. थर्ड, तुम्ही जो फ्रेंड सर्कल आहे, जो ग्रुप आहे, तर तुम्ही प्रिपरेशन करणारा ग्रुप त्यांच्याशी जास्त इंटरॅक्टिव्ह राहा. कारण तुम्ही जर आउट ऑफ ग्रुप जर तुम्ही इंटरॅक्शन ठेवला, जे सध्या प्रायव्हेट मध्ये जॉब करतात किंवा बाहेरच्या देशामध्ये, तर तुम्हाला जास्त डिस्ट्रॅक्शन होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यामध्ये त्यांना जॉब, सॅलरी सगळं भेटलेलं असतं आणि दे आर एन्जॉईंग देअर लाईफ. तर आपली ह्युमन टेंडन्सी अशी आहे की वी इझिली रिलेट टू देम. Yes. आणि ते एक डिस्ट्रॅक्शनचा
पार्ट होऊन जातं. त्यामुळे की मोस्ट ऑफ द टाइम ग्रुप विदिन प्रिपरेशन फ्रेंड मध्येच ग्रुप बनवा आणि क्लोज ठेवा. त्यामध्ये 2-3 लोक, ज्या लोकांशी तुम्ही यू कॅन इझिली इंटरॅक्ट विथ देम. एक चांगला मेंटर ठेवा. आणि एक डोंट्स मध्ये असं आहे की जास्त मटेरियलच्या मागे लागू नका. जसं की आपणास एक्सपिरियन्स आहे की मटेरियल किती सारं प्रत्येक वर्षी नवीन नवीन बुक्स, पब्लिकेशन्स, अनालिसिस आणि कोचिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. पण लिमिटेड मटेरियल आणि मल्टिपल रिव्हिजन ह्या गोष्टीवर कोणत्याही एक्झामसाठी मला वाटतं फोकस ठेवला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे फार सविस्तर सांगितलं. तर कारण की काय करावं हे सगळे जवळपास सर्वजण सांगतात आणि या चर्चा करताना काय नाही करावं ते अनेक वेळेस आपलं राहून जातं आणि त्याच्यामुळे अनेक वेळेस आपण प्रयत्न करतो, नंतर कळतं की हे चुकलं, वेळ जातो, फ्रस्ट्रेशन वाढतं आणि अनेक अडचणी येतात. राईट. तर याच्यानंतरचं असं की हे सर्व करत असताना एक आजकाल अनेक कॅन्डिडेट नवीन जे मी इंटरॅक्शन करतो आणि एस्पिरंट्स नावाची जी आपली टीव्ही सिरीज आली आहे, राईट. आजकाल सोशल मीडियाचा फार इम्पॅक्ट लवकर होतो की हे सर्व करत असताना 99% पेक्षा जास्त न होणारे आहेत, कारण की परीक्षेचं स्वरूप तसं आहे. तर तो प्लॅन बी चा विचार कधी मनात आला का? आणि जर आला तर मग प्लॅन बी म्हणून आपल्या असं माइंडमध्ये आपण काय तयार केलं होतं की ओके, जर युपीएससी तयार करत आहे 100% देईल, पण जर नाही झालं तर देन मी हे करणार. राईट. ऍक्च्युली हा सगळ्यात मला वाटतं की महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही ऍक्च्युली डोंट्स मध्ये जर्नी स्टार्ट करताना हे मला ऍड करायला हवं होतं, पण ठीक आहे, तुम्ही चांगला क्वेश्चन हा परत ऍड केलेला आहे. तर प्लॅन बी हा मला वाटतं खूप जास्त महत्वाचा आहे. कारण सध्या जर एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये बघितलं की अनसर्टनिटी खूप जास्त झालेली आहे, वॅकन्सीज कमी होत आहेत आणि सिलेक्शन रेशो पण सिलेक्शन जो असतो रेशो तो पण खूप कमी झालेला आहे. तर प्लॅन बी मी स्वतः एक्झिक्यूट केला. मला वाटतं मी 2 अटेम्प्ट पर्यंत आय वॉज व्हेरी शुअर की आय एम ओनली प्रिपेअरिंग फॉर युपीएससी. 100% मी टाइम दिला युपीएससी साठी. पण दुसऱ्या अटेम्प्ट नंतर मी प्लॅन बी माझा ऍक्टिव्हेट केला आणि युपीएससी अजून एक एक्झाम कंडक्ट करते, सीएपीएफ जी एक्झाम असते. तर त्या एक्झाम साठी माझी इंटरव्ह्यू. सर केला तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो. येस. तुम्ही कंटिन्यू करा सर. प्लॅन बी मी मला वाटतं तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ऍक्टिव्हेट केलेला आणि सीएपीएफ ची एक्झाम असते त्यामध्ये मला माझी इंटरव्ह्यू साठी निवड झालेली. पण मला वाटतं प्लॅन बी जेव्हा सुरुवातीला 1-2 अटेम्प्ट आपण एकदम बिंदास्त युपीएससी ओनली असं देऊ शकतो, पण 2 अटेम्प्ट नंतर मला वाटतं आपण ऍक्टिव्हेट करायला हवा. कारण तसेही 2-3-4 वर्षाच्या प्रिपरेशन नंतर ऍडिशन जास्त प्रिपरेशन मध्ये आपण टाकू शकत नाही. इट्स ऑल अबाउट मेंटल स्ट्रेंथ, युअर मेंटल स्ट्रेंथ. तर इट्स बेटर की तुमच्याजवळ जॉब आहे 3 अटेम्प्ट नंतर आणि देन यू आर प्रिपेरिंग, तर तुम्हाला मॉरल बूस्ट पण भेटून जाईल. तर मला वाटतं की आयडियल टाइम आय डोंट नो फॉर अदर पीपल, एक पूर्णपणे पर्सनल आहे. तर मी तिसऱ्या अटेम्प्टला मी ऍक्टिव्हेट केलेला सीएपीएफ प्लॅन बी. राईट. म्हणजे ऍक्च्युली इट्स व्हेरी इंडिव्हिज्युअल डिसिजन की कोणासाठी प्लॅन बी काय असावा आणि खरंच प्लॅन बी असावा का, हाही प्रश्न आहे. आणि तुमचा पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट कशा प्रकारे जातो, तुमची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू कुठेपर्यंत तुम्ही जाता त्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे की तुम्हाला प्लॅन बी ची खरंच आवश्यकता आहे का. राईट. असा एक प्रकार आहे. आणि एक दुसरी बाजू जर बघायची तर कधी कधी प्लॅन बी ठेवल्यामुळेही आपण थोडं रिलॅक्स होतो. आणि मी असेही माझे मित्र बघितलेत की प्लॅन बी च्या आधारामुळे वी डोंट गिव्ह युअर 100% आन्सर, असाही प्रकार घडलेला आहे. सो फार विचारपूर्वक इंडिव्हिज्युअल डिसिजन आपल्याला घ्यायची आहे की प्लॅन बी असावा की नाही असावा. राईट. की माझ्या केसमध्ये झालं की मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू, दुसऱ्याच्या इंटरव्ह्यू आणि तिसऱ्या मला आयपीएस मिळालं. तर माय केसमध्ये प्रामाणिकपणे मला प्लॅन बी चा विचार करण्याची वेळ पडली नाही एवढी स्ट्रॉंगली. राईट. येस. याच्या पुढचं असं की आता कोविड टाइम मध्ये ऍक्च्युली मी पण फार स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की सोशल मीडिया इज अ सायलेंट किलर. ओके. इव्हन स्मार्टफोन्स. परंतु कोविडच्या वेळेमध्ये ते दॅट इज द ओनली ऑप्शन नाव, कारण की ऑफलाईन भरपूर गोष्टी बंद आहेत. तर याच्यावर थोडंसं बोलला रोल ऑफ सोशल मीडिया, त्याचा कन्स्ट्रक्टिव्हली वापर कसा करावा आणि त्याचा कशा प्रकारे चांगला फायदा घेता येईल. तर याच्यावर थोडंसं जर बोलले तर आपल्या विद्यार्थ्यांना समजायला सोय जाईल की आजकाल मोबाईलचं पेनिट्रेशन चांगलं झालेलं आहे. राईट. ओके.
मला वाटतं सोशल मीडिया जसं सांगितलं की कन्स्ट्रक्टिव्हली पण युज करता येतं, पण मोस्ट ऑफ दी टाइम आपलं जर कंट्रोल नसेल आपल्या माइंडवर तर मोस्ट ऑफ दी टाइम डिस्ट्रक्शन मध्ये जातं. पण ऍट द सेम टाइम की जसं की ऑनलाईन सारे मटेरियल्स अवेलेबल आहे, टेलिग्रामचा उपयोग होतो, बरेच सारे मटेरियल आपल्याला टेलिग्रामवर भेटतं किंवा युट्यूब चॅनल्स आहेत, IAS किंवा बाकीचे जे वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे पण युट्यूब चॅनल्स आहेत आणि न्यूज अनालिसिस किंवा बाकीचं मटेरियल पण तिथे सापडतं. पण माझ्यासाठी ड्युरिंग प्रिपरेशन ऑल्सो माझ्यासाठी एक गोष्ट मात्र मी म्हणजे जास्त यूज केली ती म्हणजे ट्विटरवर मी ऍक्टिव्ह आहे, त्यावेळी होतो आणि आताही आहे. तर मला वाटतं ट्विटरवर बऱ्याच जर चांगले ट्विटर हँडल तुम्ही फॉलो केले तर बऱ्याच चांगल्या गोष्टी तिथे भेटून जातील. बरेच सिव्हिल सर्वंट्स आहेत किंवा चांगले ट्विटर हँडल सायन्स एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत आणि त्या गोष्टीमधून तुम्हाला वेगवेगळं एक्सपोजर भेटत जातं. तर तुम्ही ट्विटर युज करू शकता. टेलिग्राम मधले काही तुम्हाला जर वाटत असेल की जसं की रिसेंटली एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणून सारे क्वेश्चन्स टेलिग्रामवर त्यांनी अपलोड केलेले आहेत. तर मला वाटतं ती खूप चांगली इनिशिएटिव्ह आहे की बसल्या ठिकाणी तुम्ही यू कॅन जस्ट की जाऊन बरेच क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. युट्यूबवर तुम्हाला मॅपिंगचे ते व्हिज्युअलाइज करायला खूप चांगला उपयोग येईल जर मॅपिंगचे व्हिडिओज बघितले तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे. पण काही गोष्टी लिमिट पण केल्या पाहिजे, जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत की पण ते स्वतःच्या माइंडवर खूप कंट्रोल पाहिजे की या गोष्टीचा काही ऍप आपण डिलीटही करू शकतो. तर मला वाटतं की इंडिव्हिज्युअल डिस्क्रिप्शन आहे, पण ऍट द सेम टाइम की आता आपण काही गोष्टी टाळूही शकत नाही. ऑनलाईन या कोविड सिच्युएशनमुळे त्या गोष्टीवर आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. पण ट्विटर असू द्या किंवा टेलिग्राम असू द्या किंवा युट्यूब चॅनल्स आहेत, ते चांगलं आपल्याला एक बॅकबोन देतील आपल्या प्रिपरेशन मध्ये. एक्झॅक्टली. म्हणजे खरं तर म्हटलं की एक आता यानंतर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात गणेश, राईट? की आपल्याकडे अनेक जनरल प्रश्न आहेत, काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की म्हणजे यांनी विचारलं की आपल्याला युपीएससी सारखी तयारी करण्यासाठी कोचिंग लावणं अत्यावश्यक आहेच का, राईट? दिल्लीला जाणं आवश्यक आहेच का? तर म्हणजे तुम्ही आता नेमकं उत्तर दिलं सोशल मीडियाचं, आय थिंक त्याच्याच एक्सटेन्शनचं उत्तर तुमचं असणार की कोचिंगचा रोल किती महत्वाचा आणि लावणं खरंच आवश्यक आहे का? कोचिंग इनिशियल पुश देऊ शकतं फॉर से की आपल्याला काहीच माहिती नाही, इन्फॉर्मेशन झिरो आहे इन्फॉर्मेशन. तर इनिशियली ते एक्विंटाईज करू शकतात की काही गोष्टी आपल्याला अभ्यास करायच्या आणि काही नेचर असू शकतं. पण त्याच्या पलीकडे कोचिंगचा जास्त रोल नाही, त्याच्या पलीकडे सेल्फ प्रिपरेशन आहे. पण कोचिंग इम्पॉर्टंट आहे की नाही डिपेंड आहे. जर तुम्हाला कोणी चांगला मेंटर भेटला असेल किंवा तुम्ही चांगला एक असा व्यक्ती आहे की ही इज व्हेरी सिरियस अबाउट द प्रिपरेशन, 3-4 चांगले अटेम्प्ट दिलेले आहेत, तर तसा कोणी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रिपरेशन पण करू शकता. पण जास्त पॉसिबिलिटी आहे विदाउट दिस की तुम्ही डिस्ट्रॅक्ट होण्याची, की तुम्ही खूप सारा अभ्यास करताय आणि तुम्हाला माहित नाही की एक्झामला नेमकं अभ्यास काय करायचा. तर ते खूप इंडिव्हिज्युअल आहे आणि सध्या ऑनलाईन सोर्सेस इतके आहे त्यामुळे तुम्हाला समजून जाईल या गोष्टी. फक्त तुम्ही सिलेक्टिव्ह पाहिजे की कोणत्या गोष्टी पाहायच्या, काय घ्यायचं आणि एक्झामला कसं अंडरस्टँड करायचं, हे आपलं टार्गेट राहिलं पाहिजे. चलो, थँक्यू. मेहनुद्दीन नदाब यांनी हा प्रश्न विचारला होता. यानंतर साबा पठाण हे विचारतायत की ऑप्शनल सब्जेक्टला कसं चूज करायचं आणि इज इट नेसेसरी की ऑप्शनल चूज करताना ग्रॅज्युएशन सब्जेक्टच्या बेसिसवरच करायचा, राईट? की आपण ऑप्शनल सब्जेक्ट हा ग्रॅज्युएशनच्या व्यतिरिक्त समजा सायन्स बॅकग्राऊंड त्यांनी आहेत तर कॅन वी चूज जिओग्राफी ऍज ऑप्शनल सब्जेक्ट? तर असं त्यांचं म्हणणं आहे. तो येस. तर ऑप्शनल म्हणजे सुरुवातीला प्रिपरेशन मध्ये सगळ्यात मोठा तो डिसिजन राहतो की ऑप्शनल कोणता निवडायचा. तर माझ्या बाबतीत मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की माझ्या बाबतीत असं झालं की सुरुवातीला आय वॉज कन्फ्युज बिटवीन पॉलिटिकल सायन्स अँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्यानंतर इनिशियली जे बेसिक त्यांचा सिलेबस असू द्या किंवा 1-2 बेसिक बुक्स वाचले. त्यानंतर मला लक्षात आलं की माझं इन्क्लिनेशन थोडं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कडे जास्त आहे, म्हणून मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन चूज केला. आणि पण सिलेक्शन करतानाच्या क्रायटेरिया मला वाटतो की इन जनरल सगळेजण म्हणतात की तुमचा इंटरेस्ट पाहिजे, पण मला असं वाटतं की तुम्ही एक प्रिव्हियस इयर मार्किंग पॅटर्न पण एक गोष्ट आहे ती पण पाहिली पाहिजे की
स्कोरिंग सब्जेक्ट आहे किंवा त्याचं मटेरियल जे आहे ते अवेलेबल आहे का, गुड गायडन्स भेटतो का ऑनलाईन जर कुठं भेटायचं असेल तर, किंवा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता का, ह्या गोष्टी पण त्या क्रायटेरियामध्ये आला पाहिजे. पण ऍट द सेम टाइम सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला खूप जास्त वेळ हा ऑप्शनलचा अभ्यास करायचा असतो, कारण तुमचे 2-3 अटेम्प्ट झाले तर खूप जास्त वेळ करायचा असतो. त्यामुळे इंटरेस्ट हा खूप बेसिक क्रायटेरिया, खूप इम्पॉर्टंट क्रायटेरिया तो पाहिजे. आणि बॅकग्राऊंडच्या बाबतीत झालं तर माझं इंजिनिअरिंग आहे आणि मे बी मला वाटलं असेल की आय वॉज नॉट कम्फर्टेबल विथ इंजिनिअरिंग सब्जेक्ट. तर मला वाटतं बरेच जण इंजिनियर्स आहेत IIT मधून सिलेक्टेड आहे, बट ऍट द सेम टाइम त्यांनी सिलेक्ट सोशिओलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स असे सब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत. पण तो रिजिड क्रायटेरिया नसावा की आपलं जे बॅकग्राऊंड आहे तेच घेतलं पाहिजे, असा काय क्रायटेरिया नसावा असं मला वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे माझाही लोकप्रशासन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शन होता. तर हे जे सर्व नमूद केलं याच्यासोबतच माझ्या डोक्यात हे असायचं की मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे आणि मला प्रशासनाबद्दल खरंच काही माहिती नाही. तर Yes. आय थिंक लोकप्रशासनाचा अभ्यास करता करता एक्झाम क्वालिफाय करायला मदत झालीच. शिवाय एक प्रशासनाच्या ज्या बाबी आहेत ते समजून घ्यायलाही सोयीस्कर झालं की जेणेकरून Right. आपण फील्डला येऊ तर इट विल हेल्प. येस. तर सर्वात महत्वाचा मुद्दा ऑप्शनसाठी आहे की तुम्हाला इंटरेस्ट असणं आवश्यक आहे. दुसरं Right. कोणी घेते म्हणून घेऊ नका, अदरवाईज यू विल बी फ्रस्ट्रेटिंग. येस. याच्यानंतर विशाखा कटारा यांनी विचारताय की आता जवळपास 2.5 महिने उरलेले आहेत प्रिलिम्सला यावर्षी. तर एक प्रकारे काय स्ट्रॅटेजी असावी आपण की ऑक्टोबर 10 पर्यंत की कशा प्रकारे इफेक्टिव्ह तयारी करता येईल पूर्व परीक्षेची? जर 2-3 वर्षाचा पॅटर्न बघितला तर प्रिलिम्स एक्झाम क्लिअर होणं खूप चॅलेंजिंग झालेलं आहे. आणि मी माझ्या 4 अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स एक चांगल्या मार्जिन मी क्लिअर केलेलं आहे. तर माझी स्ट्रॅटेजी माइट बी हेल्पफुल, कारण एक आपल्या लोक प्रशासनामध्ये असं म्हणतात वन साइज फिट्स ऑल अप्रोच तर कुणाला नसतोच. तर तरी मी माझी स्ट्रॅटेजी जी बेसिक राहिलेली आहे तर मला वाटतं की ती खूप इफेक्टिव्ह पण राहिलेली आहे. तर सध्या कट ऑफ हा 50% मार्क्स आहेत की आउट ऑफ 200 वी हॅव टू गेट ओनली 100 मार्क्स. 200 पैकी 100 मार्क्स आपल्याला भेटायला पाहिजेत. तर प्रिलिम्स मध्ये मला वाटतं की जे स्टॅटिक पोर्शन आहे जसं पॉलिटी असू द्या, इकॉनॉमी, त्यानंतर हिस्ट्री आणि जिओग्राफी, हे जे चार जे सब्जेक्ट्स आहेत तर ह्याच्यामध्ये तुमची अॅक्युरेसी तुम्ही 100% ठेवली पाहिजे. की सपोज लास्ट इयर 20 क्वेश्चन्स पॉलिटीचे होते तर तुम्ही ऍटलिस्ट 18 ते 19 क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची रिव्हिजन किती वेळा होते, अदरवाईज क्वेश्चन्स चुकण्याची शक्यता जास्त राहते. की तुम्ही जे पॉलिटीला लक्ष्मीकांत आहे ते किती वेळा रिवाइज केलेलं आहे एक्झामच्या अगोदर, ते खूप मॅटर करतं. आणि जे स्टॅटिक पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री ह्याच्यामध्ये स्टॅटिक बुक्सच्या रिव्हिजन बरोबर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर मला सांगते की ह्या 4 अटेम्प्ट मध्ये सगळ्यात जास्त जर बुस्टिंग फॅक्टर कुठला राहिला असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हा बुस्टिंग फॅक्टर आहे. कारण आपण कोचिंगचे इतके सारे टेस्ट सिरीज असतात की आपण निग्लेक्ट करतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून निग्लेक्ट करतो. तर ते तुमच्याजवळ जो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिसचा जो बंच आहे तो तुमच्याजवळ प्रत्येक वेळी असला पाहिजे. तर कोअर सब्जेक्टची रिव्हिजन, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्यानंतर करंट अफेअर्स, आणि ह्याची रिव्हिजन 3-4 वेळा तुमची झाली पाहिजे. मला वाटतं 2.5 महिन्यामध्ये होणं, जर अगोदर अभ्यास केला असेल तर इट्स इझी. एक्झॅक्टली. तर पूर्व परीक्षेमध्ये जसं गणेश म्हटलं की उत्तर समोर आहे तुमच्या, आपल्याला ते सिलेक्ट करायचंय. रिलेटिव्हली स्ट्रॅटेजी वेगळी आहे. सो आम्ही असं नेहमी असं खेळत म्हणायचो की युपीएससी तयारी इज लाईक अ क्रिकेट मॅच. की आपली पूर्व परीक्षा ही एक प्रकारे वन डे मॅच आहे, मेन्स ही आपली टेस्ट मॅच आहे आणि इंटरव्ह्यू इज लाईक अ 2020 मॅच. आणि आपल्याला 3ही फॉर्मॅटमध्ये खेळता यायला हवं जेवढं आवश्यक आहे तेवढं. सो तेवढी फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असावी, राईट. तो पूर्व परीक्षेसाठी हेच की रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे स्किल डेव्हलप करायचं की समोरचं उत्तर ओळखायचं आहे रादर दॅन स्वतः उत्तर लिहिणं. ओके. त्याच्यानंतर तेजल शिंदे विचारतायत की व्हेन इट इज द राईट टाइम टू स्टार्ट फॉर प्रिपरेशन. अशी कोणती योग्य वेळ आहे 10वीला, 12वीला, ग्रॅज्युएशनला? तर एक योग्य वेळ कोणती असावी जी तयारी सुरू करायला? हा बऱ्याच लोकांना विचारलेला प्रश्न आहे. तुम्हालाही बऱ्याच वेळा विचारलेला असेल. याचं उत्तर माझं हे पर्सनल आन्सर आहे की आपण 10वी-12वी पर्यंत आपण वी शुड नॉट मच फोकस ऑन प्रिपरेशन, की प्रिपरेशनच केलं पाहिजे. तेव्हा आपण बंबार्ड नाही केलं पाहिजे. जे एकदम एज असतं की त्यामध्ये लर्निंग चांगली झाली पाहिजे. तर मला वाटलं की ग्रॅज्युएशन मध्ये यू कॅन स्टार्ट,
दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये NCERTs, बेसिक बुक्स जे आहेत किंवा इंग्लिश न्यूजपेपर द हिंदू वगैरे किंवा युट्यूब चॅनल्स टॉपर स्टॉक वगैरे ह्या गोष्टी तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये चालू करा. पण 10वी-12वी खूप बेसिक गोष्ट आहे. त्यामध्ये आपलं स्कूलिंगवर आपण चांगलं फोकस केलं पाहिजे, जेणेकरून आपलं बेसिक फाउंडेशन चांगलं होईल. तर मला माझ्या पर्सनल ओपिनियन मध्ये असं वाटतं की ग्रॅज्युएशन मध्ये 3rd इयर किंवा लास्ट इयर मध्ये तुम्ही चालू करू शकता प्रिपरेशन. राईट. याच्याच कंटिन्युएशन एक विचारलंय की गौरव दाभाडे यांनी की ही तयारी करताना एक प्रकार आहे की अभ्यास करायचा, राईट, कंटेंट, अकॅडमिक प्रिपरेशन, परंतु दुसरा की एक ऑफिसरचा ऍटिट्यूड किंवा तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कशी बनवत गेले तयारी करत असताना. कारण की शेवटचा टप्पा इंटरव्ह्यू न म्हणता त्यांनी त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. तर त्याच्यावर कसं काम केलं तयारी करत असताना? ह्या गोष्टी कॉन्शियसली ह्या गोष्टी होत नाहीत की आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते, आपल्याला रिअलाइज होत नाही. पण तुम्ही जेव्हा स्टडी करत असता, जसं की न्यूजपेपर मध्ये एडिटोरियल वाचता किंवा ओपिनियन्स वाचता किंवा एखादा इश्यू आहे त्यावर तुमचं ओपिनियन बनतं, तर मला वाटतं ह्या गोष्टीमधून तुम्ही एक बॅलन्स पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होत जाते. जसं की सुरुवातीला आपण प्रिपरेशनच्या सुरुवातीला आपण खूप इमॅच्युअर होतो, पण जसं जसं तुम्ही प्रिपरेशन कराल, ज्या प्रिलिम्स, मेन्स किंवा इंटरव्ह्यू स्टेज अशा डेव्हलप केलेल्या आहेत की तुमची पर्सनॅलिटी त्या डेव्हलप करून घेतात. आणि ऑफिसर्स ऍटिट्यूड हा त्या गोष्टींच मला वाटतं येऊन जातो. किंवा ट्रेनिंग मध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनिंग मध्ये पण ह्या गोष्टी बऱ्याच शिकवलेल्या जातात की एक प्रोफेशनली तुम्ही कसं बिहेवियर तुमचं ठेवायचं. त्यामुळे या गोष्टीविषयी जास्त विचार करायचा नाही. पण जर इंटरव्ह्यू स्टेजचा विचार केला तर तुम्ही एक बॅलन्स पर्सनॅलिटी, मला वाटतं कुठं ना कुठं मॅटर करते की यू शुड नॉट बी एक्स्ट्रीम, की एक्स्ट्रीम ओपिनियन्स किंवा एक्स्ट्रीम व्ह्यूज, पॉलिटिकल, सोशल किंवा इकॉनॉमिकल, दॅट इज नॉट डिझायरेबल. आपल्या सेटअप मध्ये त्या डिझायरेबल नाही. तर बॅलन्स पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. राईट. याच्यामध्येच कंटिन्युएशनचा प्रश्न आहे की त्यांनी विचारलं की जे पर्सनॅलिटी टेस्ट आहे, राईट, त्याच्यामध्ये आय थिंक त्यांनी इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरलेले आहेत की मॉक मध्ये मार्क कमी येत आहेत वारंवार. तर याला कसं सुधारता येईल, कसं इम्प्रूव्ह करता येईल मॉकचे मार्क? ऍक्च्युली एक्सपिरियन्स माझा असा आहे की 3 इंटरव्ह्यूचा, की मॉकचा एक्सपिरियन्स आणि रिअल इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे. मॉक मध्ये माझे बरेच मित्र आहेत की त्यांना खूप कमी मार्क दिलेले, अराउंड 140-150, पण फायनल इंटरव्ह्यू मध्ये दे गॉट व्हेरी गुड मार्क्स, अबाउट 180-190. आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे की मला मॉक मध्ये खूप छान मार्क्स द्यायचे, 180-190, पण फायनल इंटरव्ह्यू मध्ये 150 आणि अराउंड 160. त्यामुळे या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. फक्त मॉक मध्ये एवढं बघायचं की काही बेसिक्स आपल्या फंडामेंटल मिस्टेक होतात का कम्युनिकेशन्स मध्ये किंवा बोलण्यामध्ये, आणि तुम्हाला जेन्युइनली वाटत असेल की आपल्या मिस्टेक्स आहेत, तरच ते ऍक्सेप्ट करा. अदरवाईज मॉक मध्ये बरेच जण आपल्या चुका काढण्यासाठीच त्यांना बसवलेलं असतं किंवा बरेच जण करतात. काही चांगले मॉक्स घेणारे पण आहेत, पण या गोष्टीला खूप जास्त सिरियसली घेऊ नका. फक्त एक प्रॅक्टिस आहे म्हणून. राईट, एक्झॅक्टली. कारण की मॉक हा केवळ एक सराव पेपर आहे, सराव पेपर सारखा आहे. तर व्यक्तिमत्व फॉर इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यात आपण एका महिन्यात किंवा काही ड्रास्टिक बदल आणू शकत नाही. राईट. आणि त्याच्यामुळे आय थिंक जे गणेशजी बोलले की जे योग्य वाटतं त्याला फीडबॅक म्हणून घ्यायचं, त्या इम्प्रुव्हमेंट करायची. प्रत्येक गोष्टीवर तुम्ही इम्प्रुव्हमेंट करत गेला तर यू विल लूज युअर इंडिव्हिज्युअल ओरिजिनल पर्सनॅलिटी. दिस इज व्हेरी व्हेरी गुड पॉइंट. एक्झॅक्टली. आणि इंटरव्ह्यूचे बोर्डवाले फार अनुभवी लोक आहेत, तर दे विल डेफिनेटली पिन पॉइंट की तुमची ओरिजिनल पर्सनॅलिटी कशी आहे, राईट. नंतर वसंती यादव यांनी विचारलेलं आहे की म्हणजे युपीएससी, हाऊ टू अपियर युपीएससी आफ्टर एमबीबीएस. आय थिंक आपल्या दोघांचे बॅकग्राऊंड एमबीबीएस नाहीये, बट स्टील इन जनरल एमबीबीएस नंतरचे जे काही कॅन्डिडेट असतील, तुमचे मित्रही आहे ना ज्यांनी एमबीबीएस झाल्यानंतर युपीएससी अपियर केलंय, म्हणजे यामध्ये विचारायचं आहे काय, म्हणजे काय प्रिपरेशन कसं करायचं? त्यांचं असं म्हणणं आहे, आय थिंक आय विल आन्सर दिस, की वसंती की एमबीबीएस नंतर अपियर होणं काय आणि कोणत्याही ग्रॅज्युएशन नंतर अपियर होणं काय, इट इज सेम. आणि आमचे जे मित्र आहेत, गणेश यांचे मित्र असतील, की एमबीबीएस नंतर जे अपियर होतात जनरली त्यांनी मेडिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट घेतात, कारण की त्यांचं ते झालेलं असतं, किंवा अँथ्रोपॉलॉजी हा एक नवीन विषय अनेक मेडिकल स्टुडंट बॅकग्राऊंड घेत आहेत आणि त्याच्यात स्कोरिंग पण करतायत आणि निवड पण होत आहे. सो तुम्हाला एमबीबीएस नंतर तुम्ही नक्कीच युपीएससी ला पात्र अपियर होऊ शकता. इव्हन लास्ट इयरला असतानाच इंटर्नशिपच्या अगोदरही तुम्ही होऊ शकता. आणि एमबीबीएसचा असताना आता अनेक म्हणजे माझे इथले कलेक्टर असेल सांगलीचे किंवा अनेक लोक जे असे आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये की ज्यांनी डॉक्टर बॅकग्राऊंड आहे
आणि कोरोनाच्या वेळेमध्ये तर एमबीबीएस बॅकग्राऊंड असल्यानं एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे की त्यांनी प्रशासक म्हणून काम करताना, राईट. तर हेल्थ सेक्टर हा नेहमीच कोर असणार. डेफिनेटली तुम्ही एमबीबीएस नंतर युपीएससी करू शकता. पीपल आर डुईंग रिअली ग्रेट जॉब, त्यांचं एमबीबीएस बॅकग्राऊंड आहे. ओके, नंतर दिशा केडक यांचा प्रश्न असा आहे की एमपीएससी आणि युपीएससीची तयारी सोबत करू शकतो का आणि करायला हवी का, आणि जर करायची तर मग कशी दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या, एमपीएससी ऍज वेल एज युपीएससी? सगळ्यात महत्वाचं मला वाटतं, मी ऑडिबल? यस प्लीज कंटिन्यू. ऐकतोय. मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की एक तर मी एमपीएससी एक्झाम दिली नाही आणि त्यामुळे दोन्ही एकत्र गोष्टी करता येतात आणि कशा करतात माहिती नाही. पण मला जे माझ्या मित्रांचे एक्सपिरियन्स आहे, बरेच लोक एमपीएससी मध्ये पहिल्यांदा त्यांची पोस्ट जी क्लास 1 तहसीलदार पोस्ट वगैरे आहेत ती झाल्यानंतरही प्रिपरेशन करतात आणि एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा ऍप्टिट्यूड त्यांना तसाही आलेला असतो की एक्झामला काय डिमांड आहे. त्यामुळे मला वाटतं की बरेच जण असे की युपीएससी मधूनही त्यांना पोस्ट आहे, एमपीएससी मधूनही पोस्ट आहे. तर या गोष्टीतून असं वाटतं की करणं इझी असेल. माहिती नाही, कारण मी एमपीएससी एक्झामला कधी अपियर झालो नाही. पण सेपर साइड असं आहे की ज्यांची फायनान्शियली कंडिशन चांगली आहे आणि ज्यांना एक सिरियस अटेम्प्ट द्यायचा आहे, तर पहिल्या 1-2 अटेम्प्ट मध्ये एकच एक्झाम देण्यावर फोकस ठेवलेला मला वाटतं बरं वाटतं. एक्झॅक्टली. आणि मला यात हे पण ऍड करावं असं वाटेल की परीक्षेची तयारी करत डिसाईड करायच्या अगोदरच त्याचं स्वरूप बघा, पॅटर्न बघा. जसं की एमपीएससीची पूर्व परीक्षाही ऑब्जेक्टिव्ह आहे, मुख्य परीक्षाही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे पाठांतरावर भरपूर फोकस आहे, राईट. तर मला स्वतःला क्लिअर झालं होतं की मी एमपीएससी कधीच करू शकणार नाही, कारण की माझी जे आपण म्हणतो एक शॉर्ट अनालिसिस, की माझी क्षमता ही असायची की मला समजून माझ्या शब्दामध्ये मी उत्तर लिहू शकतो चांगल्या प्रकारे, ऍज कम्पेअर टू की काय आठवून काय आन्सर टिक करायचं. तर यस, दुसरं तर माझं तर हेच म्हणणं असेल की एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही सोबत करू नका, किंवा इतर कोणतीही परीक्षा एक आपल्याकडे एक चुकीचा ट्रेंड आहे की नोटिफिकेशन निघाल्यानंतर आपण तयारी सुरू करतो. तर कारण प्रत्येक जसे एमपीएससीच्या परीक्षेचे लाखो विद्यार्थी आहेत जे फक्त एमपीएससीची तयारी करतायत, युपीएससीचे लाखो विद्यार्थी आहेत, आणि आपण जर दोन्ही करत आहोत म्हणजे 100% कुठेच देत नाही आणि आपले स्वतःचे चान्सेस यशस्वी होण्याचे आपण कमी करत आहोत. तर मोस्टली ऍडवाइस हा राहणार की एकाच एक्झामला फोकस करा. ओके, त्यानंतर अनिकेत मीनाचे यांनी विचारले की न्यूजपेपर डेली प्रकारे वाचावेत की करंट अफेअर साठी आपण एखाद्या मटेरियलवर डिपेंड राहणं योग्य राहील? हा पण चांगला क्वेश्चन आहे. ऍक्च्युली सुरुवातीच्या पिरियडमध्ये मी न्यूजपेपर रिडिंग खूप छान ठेवली, कारण मराठी मीडियम मधून आल्यामुळं मला व्होकॅब्युलरी खूप चांगली डेव्हलप करायची होती आणि आपल्या मेन्स मध्ये पण त्याचा ऍडव्हान्टेज राहिला पाहिजे. त्यामुळे खूप जास्त वेळ मी न्यूजपेपर रिडिंग केलं, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे न्यूजपेपर. पण जसं तुम्ही दुसऱ्या किंवा 1-2 अटेम्प्ट झाला किंवा 1-2 वर्ष प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्ही फास्ट मध्ये न्यूजपेपर रीड करून तुम्ही करंट अफेअर्स जे मॅगझिन्स आहेत चांगल्या कोचिंग क्लासेसचे त्याच्यावर पण रिलाय राहू शकता, रादर दॅन की तुम्ही खूप जास्त टाइम त्यावर वेस्ट करताय न्यूजपेपर रिडिंग मध्ये 3 तास 2 तास. तर 1-2 वर्षानंतर त्याची जास्त गरज नाही, पण सुरुवातीच्या काळामध्ये न्यूजपेपर मध्ये तुम्ही एक ओपिनियन कसे बिल्डअप होतात किंवा त्यांची लँग्वेज कशी आहे किंवा वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी कशा आहेत, तर ह्याच्यामध्ये न्यूजपेपर रिडिंगचा फायदा सुरुवातीला होतो. पण त्यानंतर तुम्ही थोडंसं बॅलन्स प्रिपरेशन ठेवली पाहिजे, न्यूजपेपर रिडिंग अँड करंट मॅगझिन. एक्झॅक्टली. आणि हे एक्झामच्या कोणत्या टप्प्याची तयारी करतायत त्याच्यावर अवलंबून आहे. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी काही प्रमाणात तुम्ही न्यूजपेपर वाचन कमी केलं आणि मटेरियलवर, कारण की अल्टिमेटली आपल्याला टॉपिक आणि इश्यूज कव्हर करायचे आहेत, आपल्याला घटनाक्रम कव्हर करायचा नाही. म्हणजे जसं सामान्य माणूस आपल्या घरचे दररोज वर्तमानपत्र वाचतात तसं न करता टॉपिक तयार करायचे. आणि इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कम्प्लिटली 100% न्यूजपेपर वाचायलाच हवा असं माझं स्पष्ट मत आहे, कारण की तिथे तुम्हाला मतं घ्यायची वेगवेगळी आणि स्वतःचं मत तयार करायचं आहे. याच्यानंतर सूरज राऊत यांचा प्रश्न असा आहे की युपीएससीचा प्रिलिमचा सिलेबस फार थोडक्यात दिलेला आहे त्यांनी, राईट. त्याला कसं एलॅबोरेट करायचं नेमकं काय काय तयारी करायची, त्यासाठी कसं त्यांनी इंटरप्रेट करावं? येस, प्रिलिम्सला त्यांनी न्यूजपेपर थोडक्यात सिलेबस हा खूप थोडक्यात दिलेला आहे, खूप वेग आहे, टर्मिनॉलॉजी, करंट अफेअर्स, सायन्स, टेक्नॉलॉजी असं.
तर मला वाटतं ह्याच्यामध्ये ट्रेंड अनालिसिस करून ट्रेंड काढला पाहिजे की ह्या टॉपिकवर क्वेश्चन्स येणार आहेत. जसं की 2011-12 नंतर एन्व्हायरमेंटवर फोकस जास्त केला. त्याच्या अगोदर एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स खूप कमी विचारायचे. मग हे आपल्याला अनालिसिस कसं करता येईल, जसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरून आपल्याला टॉपिकचा एरिया आपल्या लक्षात येईल की हिस्ट्रीमध्ये हे एरिया आहेत त्याच्यावर प्रत्येक वर्षी क्वेश्चन्स आलेला आहे. जसं पॉलिटीमध्ये पार्लमेंट हा एक चॅप्टर आहे, त्याच्यावर 4-5 क्वेश्चन्स प्रत्येक वर्षी राहतात. तरी तुमच्या पार्टवर आहे की तुम्ही अनालिसिस करायचं आणि ट्रेंड शोधून काढायचे की त्या ट्रेंडनुसार मी अभ्यास केला पाहिजे. एक्झॅक्टली. तर असं म्हणलं जातं आमच्याकडे की 2 सर्वात महत्वाचे वेपन तुमच्याकडे आहेत. ते म्हणजे एक अभ्यासक्रम सिलेबस नमूद केलेलं पॉइंट बाय पॉइंट, आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर स्पेशली पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा 2013 पासून बदललेला आहे. तर कमीत कमी 2013 ते 2020 एवढं जरी आपण सविस्तर वाचलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल की नेमकं Yes. कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचं. राईट. याच्यानंतर प्रश्न आहेत की यांचा की जयंत पाटील म्हणून आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की 10वी-12वीचे मार्क हे किती महत्वाचे आहेत. 10वी-12वी ग्रॅज्युएशनचे मार्क हे किती मॅटर करतात आपल्या या परीक्षेच्या तयारीमध्ये. ऍज लॉंग एज तुम्ही पास आहे तर दॅट डझंट मॅटर की तुम्ही 10वी-12वी पास झालाय. तर ते मला वाटत नाही ह्या गोष्टी कुठं जास्त मॅटर होतात. पण 10वी-12वीला चांगलं स्कूलिंग असणं हे आपल्या बेसिक फाउंडेशन साठी चांगलं आहे. तर कुठं ना कुठं तरी चांगले मार्क्स असणं ही चांगलीच गोष्ट आहे. एवढंच मी म्हणेन, बाकीच्या गोष्टी जास्त मॅटर होत नाही. एक्झॅक्टली. कारण की पुढे आपल्याला तयारी करणार तर इट इज ऑल आउटकम ऑफ एन्व्हायरमेंट की ज्यामध्ये आपण अभ्यास करतो. श्रेयस गायकवाड यांचा प्रश्न आहे की या परीक्षेच्या मार्का वाईज की मुख्य परीक्षेमध्ये किती मार्क असतात आणि जनरली सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क मिळणं आवश्यक असतं, याच्यावर थोडंसं इंटरव्ह्यू प्लस मेन्स आणि पूर्व परीक्षा तिन्ही स्टेजला मार्काबद्दल थोडंसं. प्रिलिम्स एक्झाम जसं सांगितलं की क्वालिफाईंग आहे, आणि जे फायनल स्टेजला मार्क काउंट होतात ते मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स काउंट होतात. तर मेन्स आहे 1750 मार्काची मेन्स आहे, आणि जनरली टॉपरला 50% मार्क होतात, 50% ओनली. 900 या 1000 याच्यामध्येच त्यांचे मार्क्स राहतात. आणि इंटरव्ह्यू जो आहे 2 आउट ऑफ 275 आहे, त्याच्यामध्ये पण रेंज ही 130 to 205 या 210. तर ही रेंज आहे. तर ओव्हरऑल जर जे टॉपर्स मार्क काढले किंवा हे राहील तर 45% to 50% किंवा अबाव 55 या 54 इतकंच राहतं. एक्झॅक्टली. आणि मेन्स मध्ये की जसं म्हटलं की 1750 मार्काची टोटल एक्झाम असणार, त्यामध्ये 9 पेपर असतात, इंग्रजी आणि मराठी पकडून. सामान्य अध्ययनचे 4 250 मार्काचे, आणि मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे मार्क, इंटरव्ह्यूचे हे मॅक्सिमम 275 मार्क, त्यापैकी 180च्या आसपास चांगले मार्क मानले जातात. आणि दोघांची टोटल मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू मिळून आपली एक यादी बनते. त्या यादीनुसार आपल्याला आपल्या आवडीनुसार जे आपण प्राधान्य दिलेलं आहे ती नोकरी सर्व्हिस आपल्याला अलोकेट होते. राईट. शेवटचे 2-3 प्रश्न गणेश भाऊ की सचिन आठवळे यांनी म्हटलेलं आहे की युपीएससीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रात किंवा दिल्लीला काही मोफत कोचिंग देणाऱ्या संस्थांबद्दल त्यांनी विचारलेलं आहे की अशा कुठं फॅसिलिटी आहेत, कोचिंगचे असेल, वाचनालयाचे असतील, त्याबद्दल. खूप छान क्वेश्चन आहे, कारण सध्या जर बघितलं आपण जेव्हा प्रिपरेशन करायचं तेव्हा प्री आय एस सेंटर होते. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी 5 ते 6 शहरामध्ये प्री आय एस सेंटर आहेत. तिथं कोचिंग करू शकता. आणि आता सध्या सारथी आहे, बार्टीचे आहे, यांच्या काही योजना आहेत की पर्टिक्युलर बंच ऑफ स्टुडंट, एवढे स्टुडंट दिल्लीमध्ये त्यांना फ्री कोचिंग किंवा बाकीचं फॅसिलिटीज त्यांना भेटतात. तर मला वाटतं की सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जसं की इंटरव्ह्यू जे अपियर झाले त्यांच्यासाठी पण पर मंथ स्टायपंड दिलेला 10,000 रुपये. तर बऱ्याच अशा योजना आहेत, आपण त्या योजनेचा मला वाटतं फायदा घेतला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मला यात हे पण ऍड करावं लागेल की महाराष्ट्र सरकार हे वन ऑफ द बेस्ट इनिशिएटिव्ह घेते या बाबतीत. आणि Right. त्यांनी मागच्या 4-5 वर्षापासून एक स्कॉलरशिप सुरू केलेली आहे की ज्यांनी मुख्य परीक्षा पास झालेत परंतु फायनल यादीत निवड झाली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी, दिल्लीत राहणाऱ्या मुलांसाठी त्यांना 10,000 रुपये पर मंथ दिल्या जातात, आणि कोचिंगची पण उपलब्धता आहे. आणि या स्कीमला आत्ताच मागच्या 1 महिन्यात त्याला यांनी महाराष्ट्रातही कव्हर केलं आहे की महाराष्ट्रात तयारी करणाऱ्यासाठी सुद्धा. याशिवाय एक सियाक सेंटर असतं की स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर. ते अगोदर केवळ मुंबईमध्ये असायचं, आता त्याचे महाराष्ट्रामध्ये 6 ब्रँचेस आहेत, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती. तर तिथे पूर्ण महाराष्ट्रात 550 विद्यार्थ्यांना एक एक्झाम द्यावी लागते.
त्याच्यामध्ये ज्यांनी उत्तीर्ण होतात त्यांना 550 विद्यार्थ्यांना तिथे मोफत शिक्षण शिवाय 4,000 रुपये महिन्याचा स्टायपेंड मिळतो. तर गरजू विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. आणि अनेक अशा संस्था आहेत, त्या संस्था आहेत त्याचं मी सर्क्युलेशन करत राहील. राईट. याच्यानंतर एक छोटासा प्रश्न असा आलेला आहे की इन्कम टॅक्स म्हणजे की रेड असे प्रश्न त्यांनी विचारलाय की इन्कम टॅक्स रेड. तर त्या संदर्भात जस्ट की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा काय रोल असतो नेमका? जसं रेड ही एकच गोष्ट आहे की पब्लिक म्हणजे जनरल कॉमन लोकांना ही माहित आहे की रेड ही एक गोष्ट आहे. तर एक पार्ट आहे डिपार्टमेंटचा तो रेड टाकणं. त्याला बरीच प्रोसिजर असते आणि त्याच्यामध्ये असतं की टॅक्स इव्हेजन किंवा बरेच टॅक्स पेयर आहे ते व्यवस्थित टॅक्स जर पे करत नसतील तर डिपार्टमेंटला त्यांच्यावर ऍक्शन घेणं भाग राहतं. तर काही इनपुट भेटले असतील तर त्यांच्यावरती ऍक्शन होते. आणि खूप रेअर गोष्टीमध्ये वन ऑफ द रेअरेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे की रेड ही गोष्ट यूज केली जाते डिपार्टमेंट कडून. एवढं सांगेल. राईट. एक यशवंत जाधव यांनी विचारलंय की अभ्यास करताना फोकस होत नाही, राईट, मन लागत नाही, तर ते जे मोनोटोनी येते आणि त्याला फोकस राहण्यासाठी काय करता येईल? हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुझा त्यांचा एकट्याचा प्रॉब्लेमच नसणार आहे. ऍक्च्युली प्रिपरेशन मध्ये मोनोटोनी येणं हे ऑब्विस पार्ट आहे. मी जसं म्हटलं की शॉर्ट प्लॅन तयार करा, डेली प्लॅन आणि वीकली प्लॅन. आणि तुम्हाला वाटतं की जेव्हा तुम्ही एक्झॉस्ट होताय तर टेक अ ब्रेक, 1 डे ब्रेक, फुल 1 डे ब्रेक पण तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धा दिवसाचा ब्रेक घ्या. आणि त्यानंतर स्वतःला एनर्जी जेव्हा फील होईल त्यानंतर अभ्यासाला चालू करा. तर कंटिन्युअस फ्रस्ट्रेशन येतं आणि कंटिन्युअस अभ्यास करतं ही खूप निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यामध्ये तुमचा प्रोडक्टिव्हिटी आणि आउटपुट हा खूप कमी होऊन जातो. तर मला वाटतं ब्रेक घेणं आणि शॉर्ट प्लॅन असणं हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी. एक्झॅक्टली. सो आपण कन्क्लुजन करूयात गणेश भाऊ की इट्स ऑलमोस्ट 8 o'clock. तुम्ही भरपूर वेळ दिला. अनेक प्रश्न आहेत अजून, पण आपण मॅक्झिमम त्यांचे जे कॉमन सगळ्यांच्या इंटरेस्ट मधले प्रश्न आहेत ते आपण उत्तर केलेले आहेत. एक इन द Right. लास्ट की एक शेवटचा मेसेज, राईट, जे तयारी करतायत, जे तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एक जनरल मेसेज काय द्यावा असं वाटेल की दिस इज द युपीएससी आणि तुम्ही करावं, आणि करावं तर काय विचार करून करावं? एक लास्ट मेसेज कन्क्लुडिंग. कन्क्लुडिंग रिमार्क मध्ये असं आहे की जेव्हा प्रिपरेशनला आपण लागतो तेव्हा काही गोष्टी आपण बेसिक मिनिमम गोष्टी असल्या पाहिजेत की वी शुड रेडी फॉर फेल्युअर ऑल्सो, की एक्झाम मध्ये होऊ शकतं की फेल्युअर पण येईल. अँड वी शुड रेडी फॉर सक्सेस ऑल्सो, की ह्या एक्झाम मध्ये सक्सेस येईल आणि सक्सेस नंतरही ज्या गोष्टीसाठी आपण प्रिपरेशन चालू केलेली त्या गोष्टी आपण करतोय की नाही ती गोष्ट मॅटर करते. सक्सेस होणं इथपर्यंतच आपली जर्नी नसावी. तर जेन्युइन तुमचं मोटिवेशन असलं पाहिजे की त्या मोटिवेशनच तुम्ही काम केलं पाहिजे. थर्ड की जसं की म्हटलं की एकदम सुरुवातीला सांगितलं की डोंट टेक इट ऍज अ लाईफ अँड डेथ टेस्ट. पास झालेले आणि न झालेला आपल्याला डिस्क्रिमिनेशन करायचं नाही किंवा त्यांना असं म्हणायचं नाही की लाईफ मध्ये तू खूप फेल झाला वगैरे, अशा गोष्टीचा काही हे नाही. आणि फिफ्थ असं आहे की जसं ग्लोरिफिकेशन थोडं जास्त होतंय आपल्याकडे, तेवढं ग्लोरिफिकेशन नाही, जस्ट अ जॉब. आणि आपण ह्यामध्ये ही गोष्ट आहे की IAS IPS जसं की कोविडच्या टाइम मध्ये पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो सर्व्हिसमध्ये येऊन, तर त्या गोष्टी मोटिवेशन म्हणून घ्या आणि जास्त काळ प्रोसेसमध्ये स्टक राहू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोसेस एन्जॉय करा. आपण म्हणायला गोष्टी सोप्या आहेत पण या गोष्टी खूप मॅटर करतात. आता आम्ही येऊन पोहोचलोय की मला आता असं वाटतं की सगळ्यात माझा एन्जॉय झालेला पार्ट हा एक्झाम होता. एक्झाम आणि ती पूर्ण प्रोसेस होती, रादर दॅन आता इथं पोस्टिंग आहे किंवा ट्रेनिंग आहे, असं मला जेन्युइनली वाटतं. तर तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा, ती परत येऊ शकत नाही आणि तुम्हाला इमोशनली आणि बाकीच्या गोष्टींना खूप तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल. आणि मला हीच माझं कन्क्लुडिंग रिमार्क राहील. एक्झॅक्टली. म्हणजे या प्रक्रियेमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये एवढी ताकद आहे की सिलेक्शन होईल का नाही हा त्याचा एकच भाग आहे. परंतु गणेश पण ऍग्री करतील की जर खरंच मन लावून अभ्यास केला तर तुम्ही एक चांगलं, एक बेटर व्यक्ती म्हणून नक्की घडणार, याची 100% गॅरंटी आम्ही आमच्या अनुभवातून देऊ शकतो. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन पास आउट झालो होतो आणि आज आहेत, आम्ही केवळ एक अधिकारी म्हणून झालो नाही, ते एक बेटर व्यक्ती म्हणून सुद्धा आम्ही स्वतःला विकसित करू शकलो, थँक्स टू युपीएससी प्रिपरेशन, राईट. तर
आपल्यासोबत गणेश हे सर्व अरेंजमेंट करताना आपल्याला मदत केलेली आहे एक मिशन IAS अकॅडमी अमरावती नरेंद्र काठोळे सर यांच्या अध्यक्षतेनुसार. ओके. त्यांनी मागच्या 21 वर्षापासून IAS क्षेत्राची अवेअरनेस करतायत महाराष्ट्रभर. हो. थँक्यू सो मच खांडवे सर, काठोळे सर आणि प्रशांत. आणि एक छोटीशी ऍडिशन आहे, आताच काठोळे सर इथेच आहेत आमच्यासोबत. Please. जे विद्यार्थी आता नरवाडे सरांचं मार्गदर्शन दर रविवारी ऐकत आहेत, सेम या युट्यूब चॅनलवर आपल्याला पुढच्या रविवारी सुद्धा मार्गदर्शन मिळेल. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न काही कदाचित राहिलेले असतील, पण निश्चितच पुढच्या येणाऱ्या रविवारी आणि सगळ्या मीटिंग मध्ये आपण ते कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सोबतच तुम्हाला जी युट्यूबची लिंक दिली जाते त्यासोबत तुम्हाला एक प्रश्न विचारण्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यामुळे काही आपले प्रश्न राहिलेले असतील तर आपण त्या लिंकवर सुद्धा सबमिट करू शकता. आणि काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की तुम्हाला पुढचं मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर मी एक छोटंसं विनंती आपल्याला सांगू इच्छेल की आपण मिशन IAS या वेबसाईटवर भेटले किंवा मिशन IAS चे संचालक डॉक्टर नरेंद्र काठोळे सर यांच्या नंबरवर जर कॉल केला तर तुम्हाला निश्चितच जे काही प्रारंभिक मार्गदर्शन आपल्याला मिशन IAS बद्दल किंवा IAS होण्यासाठी जे तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा मिशन IAS आपल्याला सगळ्या मदतीला असेल. काही विद्यार्थी आपले नंबर सुद्धा आम्हाला कळवू शकतात आणि त्याच्या माध्यमातून मिशन IAS हे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना ज्यांना IAS ची तयारी करायची आहे त्यांना सुद्धा मदत करते. तर आपण ह्या सगळ्या उपक्रमांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि अशा प्रकारच्या विविध IAS अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून आपण आपलं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करूया. ओके. सो गणेश भाऊ पुन्हा एकदा फार फार धन्यवाद. राईट गणेश, इज इट ऑडिबल? हा, येस येस येस. Right. Yes. Thank you so much. मला इन्व्हाइट केल्याबद्दल तुझंही खूप आभारी आहे. आणि सांगलीच्या टेन्युअर मध्ये मी सांगलीचा असल्यामुळे मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो की खूप चांगलं काम करावं तू. आणि येस, थँक्यू. आपण पुन्हा भेटत राहूया अशा इनिशिएटिव्ह माध्यमातून. आणि Yes. थँक्यू टू मिशन IAS अकॅडमी, काठोळे सर, खांडवे सर आणि प्रशांतजी. नमस्कार. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी. थँक्यू.